आज या ठिकाणी शाळा बचाव आंदोलन चालू आहे। कारण या राज्यामध्ये शिक्षकांची भरती चालू झालेली नाही। अनेक अभियोग्यताधारक नागपूरमध्ये आंदोलन करत आहेत। त्यांची पात्रता परीक्षा पूर्ण झालेली आहे। काही लोकांचं तर यजमान झालं आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असताना त्यांना नोकरी मिळत नाही। अनेक वर्ष झाले शिक्षकांची भरती नाही आहे। त्या शिक्षकांच्यावरच लादायचं आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं असं या सरकारचं धोरण आहे। शाळा बंद करायचं मध्ये काढलं तरी समूह शाळेचं मध्येच काढलं। अरे समूह शाळा काढून गोरगरिबांची मुलं 5-5, 4-4 किलोमीटर अंतरावर जाऊन लहान पोरांनी शिकायचं हे कुठल्या तत्वात बसतंय? आणि म्हणून या सरकारचं शिक्षणाबद्दलचं धोरण अत्यंत चुकीचं आहे। आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी नागपूरमध्ये आणि शिक्षक संघटनांचं जे आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आंदोलन चालू आहे। जोपर्यंत असे चुकीचे निर्णय सरकार घेत आहे तोपर्यंत त्याला आमचा विरोध राहील। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गावागावात शाळा ही चालू राहिली पाहिजे या मागणीसाठी आणि शिक्षकांच्या भरतीसाठी जी लोक आंदोलन करायला लागलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे। कुठल्या थराला नेऊन बसवायला लागलाय? आरोग्यावर किंवा शिक्षणावर जर खर्च झाला तर तो वाया जात नाही एवढं जर या सरकारला कळत नसेल तर तुम्ही रस्ते बांधायला पैसे घालणार, त्याच्यामध्ये कमिशन खाणार आणि कुठल्या तरी योजना राबवणार। त्याच्यापेक्षा शिक्षणावर तुमचा खर्च केला तर काही वाया जाणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।